पहिल्यांदा मी आहे ती साडी छान असं सगळं तिचे दागिने वगैरे साईडला काढून ठेवून ती साडी पहिली काढून घेते आणि थोडंसं ते स्वच्छ करून घेते। त्यानंतर दुसरी साडी जी घालायची आहे तिला छान प्लेटिंग करून अशी हाफ पुढे आणि हाफ मागे टाकून घ्यायची। त्यानंतर मागच्या साईडनी तिचा पदर पुढे आणून परत मिऱ्यांची प्लेटिंग करून घ्यायची आणि त्या मिऱ्या छान अशा आपण जसं साडीला पिन करून लावतो तशा लावून घ्यायच्या। थोडीशी छान व्यवस्थित ती साडी नीटनेटकी करून घ्यायची आणि त्यानंतर तिला परत सगळे दागिने छान प्रकारे घालून घ्यायचे। सगळ्यात प्रथम कमरपट्टा बांधून घ्यायचा म्हणजे साडी इकडची तिकडे हलत नाही। त्यानंतर इथे मुखवटा मी छान असा धुवून कोलगेट पावडरनी स्वच्छपणे घासून एकदम स्वच्छ करून घेतला होता। त्याच्यानंतर मळवटपट्टीसाठी मी खाली तेलाचा वापर करतेय। तेलाने छान प्रकारे अशी मळवटपट्टी काढून त्याच्यावरती कुंकू भरून आणि हळद भरून मळवटपट्टी छान अशी तयार करून घेतली। अशा प्रकारे देवीचा संपूर्ण लूक परत आहे असा तयार करून घेतला। मग पटकन आपली जी नियमित करते तशी देवपूजा करून घेतली आणि तिथे देवाऱ्यात देवी परत आहे तशी छान व्यवस्थितपणे ठेवून दिली। त्यानंतर दिवाबत्ती केली, हळदी कुंकू वाहिले आणि अशी केली देवाची पूजा। त्याच्यानंतर छोटीशी छान अशी रांगोळी काढली, देवघर छान असं पुसून घेतलं आणि हा होता फायनल लुक। छान प्रकारे अशी देवपूजा करून मस्त अगरबत्ती वगैरे लावून घेतली। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा की कशी वाटली देवपूजा। चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।